लाडक्या बहिणींना आत्ताची या घडीची आनंदाची बातमी आहे लाडक्या भगिनींनो. तर हो, माझ्या महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ, आपलं सर्वांचं लाडकं चॅनल, लाडकं पेज ज्याचं नाव आहे भारत कलाल NK अग्रवालच्या माध्यमातून एक गुड न्यूज, एक गोड आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे लाडक्या भगिनींनो. लाडक्या भगिनींनो, खूप साऱ्या लाडक्या भगिनींचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे थांबलेले होते, रखडलेले, थकलेले होते. सर्व काही बरोबर असताना सुद्धा त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नव्हते लाडक्या भगिनींनो. तर आता जेव्हा या 2-4 दिवसामध्ये आठवड्याभरा म्हणजे 12 तारखेपासून खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचे वितरण सुरू झाले आणि लाडक्या बहिणींचे वितरण सुरू झाल्यानंतर 12 तारखेपासून येत्या 16 तारखे त्या 4 दिवसामध्ये जवळपास 2-4-5 आपले व्हिडिओ आले. लाडक्या बहिणींना पैसे आले, लाडक्या बहिणींना पैसे का नाही आले, लाडक्या बहिणींना कधीपर्यंत पैसे येतील आणि त्यानंतर जवळपास 16-17 तारखेपासून लगातार 4 ते 5 दिवस हे वितरण थांबलेलं होतं लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आणि त्यानंतर सुद्धा परत एकदा महिला व बालविकास विभागाच्या वतीने एक शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये परत एक वेळ तुमच्या एप्रिल आणि मार्च या दोनही महिन्याच्या निधीच्या तरतुदी संदर्भातला तो शासन निर्णय होता. आणि ज्या ज्या रखडलेल्या लाडक्या बहिणींचं अनुदान होतं त्या सर्व लाडक्या भगिनींचं जे रखडलेलं अनुदान ते आता मिळणार याकरिताचा मार्ग ऑलरेडी त्या दिवशीच मोकळा झालेला होता, फक्त वितरण सुरू झालेलं नव्हतं. तरी सुद्धा या 2-3 दिवसामध्ये रोज लाडक्या भगिनी विचारत होत्या, कधी येतील, कधी येतील, आमचे जमाने झाले, आमचे जमाने झाले, आम्ही या जिल्ह्यातून आहोत, आम्ही त्या जिल्ह्यातून आहोत. अगदी बरोबर होतं लाडक्या भगिनीनं, तुमचं काही खोटं होतं, तुम्ही जे सांगितलं ते बरोबरच होतं. आणि त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली तुमच्या जिल्ह्यासहित कळवा, तुम्हाला किती महिन्याचे आले नाही, तुम्ही केवायसी केलेली आहे का, राहिलेलीच आहे, किंवा केवायसी करून चुकलेली आहे का, किंवा सर्व काही बरोबर आहे का, सोबतच तुम्ही अर्ज मोबाईलवरून भरला का, कॉम्प्युटरवरून भरला का, महिला व बालविकास विभागामध्ये किंवा अंगणवाडी ताईंना कागदपत्र देऊन त्यांना भरायला लावला होता का, ह्या सर्व गोष्टीची विचारपूस केली होती, शहानिशा केली होती. सोबतच केवायसी सुरू झाली की नाही, ही खरं आहे की खोटं आहे की अफवा आहे ते सुद्धा सांगितलं होतं. जिल्हा महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तिथे तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत का, केवायसी सुरू आहे का, नाही आहे का, जायचं का नाही जायचं का, खूप साऱ्या गोष्टी आपण यामधल्या आठवड्याभरामध्ये आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतलेल्या आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आता गोड बातमी काय आहे, तर गोड बातमी अशी आहे की जवळपास 1 ते सव्वा तास झालेला आहे, जवळपास 12 वाजेपासून आजच तुमच्या आधार संलग्न खात्यावर तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे ते जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे लाडक्या भगिनींनो. तर आता तुम्हाला सुरुवात झाली तर मग किती येणार तुम्हाला, काही लाडक्या बहिणींना शक्य आहे की 3,000 रुपये येतील, परंतु सकाळपासून जे वितरण सुरू आहे म्हणजे 12 वाजेपासून, तर ते आज सध्या तरी भले दुपारून येतील, संध्याकाळी येतील, किंवा काही लाडक्या भगिनींना परत उद्या येतील. म्हणजे एकाच लाडक्या भगिनीला 1500 आत्ता आणि 1500 दुपारून असं होऊ शकतो, कारण 12 वाजेपासून जे वितरण सुरू झालं लाडक्या भगिनींनो ते 1500 रुपयाचं आहे, म्हणजे ते एका महिन्याचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की तुमचं वितरण परत थांबून जाईल, तर नाही लाडक्या भगिनींनो, अजिबात थांबणार नाही, अजिबात गोंधळून जायचं काम नाही, घाबरून जायचं काम नाहीये. सकाळपासून आजपासून तुमचं 1500 रुपयाचं वितरण सुरू झालेलं आहे आणि परत सुद्धा आज हो किंवा उद्या सकाळपासून काय होणार, तुम्हाला 1500 रुपयाचं वितरण परत एकदा सुरू होणार, म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचे 2 महिन्याचे 3000 रुपये मिळणार आहेत लाडक्या भगिनींनो. हे बघा, जेव्हा 12 तारखेपासून वितरण सुरू झालेलं होतं त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती, हीच कंडिशन होती. 12 तारखेला सुद्धा पहिले अगोदर 1500 रुपये मिळाले, मग 2 दिवसाच्या अंतराने 14 तारखेला त्याच लाडक्या भगिनींना, ज्या लाडक्या भगिनींना पहिले 1500 रुपये मिळाले होते, परत 1500 रुपये मिळाले. ज्या लाडक्या भगिनींना 14 तारखेला पहिल्यांदा 1500 रुपये मिळाले, त्या लाडक्या भगिनींना परत 16 तारखेला 1500 रुपये मिळाले. म्हणजे याचा अर्थ की 2 दिवसाच्या अंतराने काय होणं, परंतु त्या लाडक्या भगिनींना त्यांच्या 2 महिन्याचं हक्काचं अनुदान मिळालेलं आहे, मिळून गेलेलं आहे. आता राहिला प्रश्न तुमचा, ज्या लाडक्या भगिनींचं राहिलेलं आहे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आज 1500 सुरू झाले, आत्ता थोड्या वेळ अगोदर, तासाभर अगोदर, आणि ते जे राहिलेले 1500 ते कदाचित उद्या किंवा परवापर्यंत सुरू राहणार आहे. मी या अगोदर सुद्धा सांगितलं होतं, जेव्हा 12 तारखेला वितरण सुरू झालं होतं तेव्हा सांगितलं होतं की हे वितरण 15 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे, आणि अक्षरशः ते 15 तारखेपर्यंत सुरू राहिलेलं सुद्धा होतं, आणि त्यानंतर 4 दिवस 5 दिवस ते बंद झालेलं होतं. परंतु आता परत एक वेळ हे सुरू झालेलं आहे लाडक्या भगिनींनो. ही एक तुमच्याकरिता आनंदाची दिलासादायक बातमी आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्यतिरिक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, किंवा इतर योजनेसंदर्भातल्या काही शंका कुशंका असतील, प्रश्न असतील, नक्कीच 100% या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आलेलो आहे, देत आहे, आणि इथून पुढे सुद्धा देत राहील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, विश्वासार्ह वाटतात, उपयोगी पडतात, त्याप्रमाणेच हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाचा उपयोगी ठरेल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना ही गोड बातमी मिळावी याकरिता हा व्हिडिओ
नक्कीच त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा लाडक्या भगिनींनो, जेणेकरून त्यांना आधार मिळेल, धीर मिळेल, दिलासा मिळेल, गोड बातमी मिळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर केला म्हणून त्या सुद्धा तुमचं नक्कीच आभार मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमी सांगतो शेवटच्या व्हिडिओच्या अखेरीस की अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.